नमस्कार. आज आपण पाहतोय लाल भोपळ्याची रायता रेसिपी. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आणि पौष्टिक, तसेच लहान मुलंही आवडीने खातील अशी रेसिपी आहे. तर चला तर मग पाहूयात रेसिपी. आता इथे मी एक बाउल घेतलाय आणि एक वाटी दही घेतलंय आणि त्याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकून मस्त असं फेटून घेतलंय दही. तसेच आपण आता हे भोपळ्याचे तुकडे घेणार आहोत आणि हे तुकडे मी एक शिट्टी देऊन वाफवून घेतलेत. आता आपण घालूयात 2 चमचे शेंगदाणा कूट आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. आता आपलं छान मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर आता आपलं हे मिश्रण छान मिक्स झाले आणि आपण आता तडका देणार आहोत. तर मी तडक्याचं भांडं ठेवले गरम करायला. आता छान गरम झाले तर आपण 2 चमचे तूप घालून घेऊयात आणि 1 चमचावर जिरे घालून घेऊयात. आता जिरा आपलं छान तडतडले तर मिरची घालूयात. मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत आणि 4-5 कढीपत्त्याची पाने देऊन आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि तडका आपला रायत्यामध्ये घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात हे मिश्रण. आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि मिक्स करून घेणार आहोत. हा रायता आपण डाळ भात किंवा साईड डिश म्हणून